शेतकरी सर्जा नाचर, शेतकरी राजा नाचर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर, नाच गड्या सोन्याचा दिसा जहायर. सकस, मूल्यवर्धक, पौष्टिक अशा सीझनेबल रानभाज्या आपल्याला अगदी घरपोच मिळाला तर आनंद होईल ना? नक्कीच होणार. कारण आता सातारा जिल्ह्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातून मिळणारा हा रानभाज्यांचा रानमेवा लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरपोच रानभाज्या हा अनोखा उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमामध्ये सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली सातारा, जावळी, पाटण, महाबळेश्वर, खंडाळा आणि कोरेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांचा सहभाग असून या रानभाज्या लोकांपर्यंत सहजरित्या पोहोचवाव्यात, जास्तीत जास्त लोकांनी त्याचा आपल्या आहारात समावेश करावा या उद्देशाने हा उपक्रम सुरू झालाय. आणि ही फुलं उमलतात का नाही, ही फुलं उमलली की ह्याची भाजी करतात. ह्याची फुलं काढायची असं सुटसूट. बोला. हां, तर या गोल चालणीची अशी भाजी केली जाते. ह्या अशा कळ्या भविष्यात आपण ह्याचं मार्केटिंग करणार. ही कळी थोडासा 1 तास 2 तासानंही आपोआप उमलते. ही फार भाजी डेलिकेट आहे, त्यामुळं तर अवघड काम आहे. पण आपल्याला भविष्यात हे दुर्लक्षित अशी भाजी ही आपल्याला लोकांपर्यंत पोचवायची आहे. ह्यासाठी ह्या अंदाजे किती भाज्या आहेत आत्ता माझ्या बाकीचे सगळ्यांचे धरून? सगळ्यांच्या धरून जवळजवळ 70 रानभाज्या आहेत आमच्या. 70 एक प्रकारच्या वेगवेगळ्या रानभाज्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर टोली नर याच सारखी याची मादी फुलं असतात. नर आहे, नर आणि मादी या फुलांमध्ये फरक आहे. आणि अजून किती भाज्या आहेत आपल्या इथे? दाखवतात आपण. 70 भाज्यांचं आपण इन्क्लूड करू शकतो. 70 भाज्यांचा आपला विषय. आणि मला काय विचारायचं होतं दादा, आम्ही एकत्र येऊन काम करतो. हे काम कसं करतो? ज्यावेळी आता पाटणच्या तिथे जाऊन त्यांना ऑर्डर पोस्ट करतो. आता तुम्ही सातारमधला आहे, पण त्याला सातारमध्ये त्याला भरपूर सेवा करतोय, त्याच्यात इन्क्लूड करा. आणि यातनं भाजी देता किती हे महत्वाचं. रानभाज्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत पोषक आहेत. उलट त्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दररोजच्या खाण्यात येणाऱ्या भाज्यांपेक्षा रासायनिक खते आणि औषधांचा वापर असल्याने त्या शरीराला हानिकारक असतात. रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवल्या असल्याने त्या खाण्यासाठी चविष्ट, सकस, पौष्टिक असल्यामुळे या घरपोच उपक्रमाला येत्या काळात मोठा प्रतिसाद मिळेल अशी आशा शेतकरी बांधव व्यक्त करतात. पानाची ह्याची भाजी केली जाते. आपण दरवर्षी पाहतो की उन्हाळा संपता आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला रोजच्या खाण्यात येणाऱ्या भाज्यांची आवक कमी होऊन त्यांचे दर गगनाला भिडत असतात. याच वेळेत येणाऱ्या विविध रानभाज्या आपल्याला चांगला पर्याय ठरू शकतात. शेतकरी किंवा आदिवासी बांधव या रानभाज्या सामान्य दराने विकण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु काढणी आणि घरपोच सेवा यासाठी येणाऱ्या खर्चामुळे त्यांना पेंडी मागे 10 ते 15 रुपये जादा द्यावे लागतात. मात्र आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ही भाववाढ खूपच क्षुल्लक आहे हे आपण ओळखलं पाहिजे. दुसरीकडे दैनंदिन अथवा आठवड्यातून 2 ते 3 वेळा रानभाज्या खाणारे नागरिक सकस आणि पौष्टिकतेबाबत समाधान व्यक्त करत असल्याची माहिती पुरवठादार शेतकरी देत आहेत. दरम्यान रानभाज्यांची मागणी वाढलेली आहे, त्यामुळे शेतकरी सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये रानभाज्या मध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत. हा दुर्मिळ ठेवा गोळा करत असताना रानभाज्यांचे संवर्धन करून ज्या भाज्या आहेत त्या भाज्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी प्रयत्न करतायत. या अनोखा उपक्रमामुळे सातारा जिल्ह्यातील तब्बल 150 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला असून रानभाज्यांच्या उपलब्धतेबरोबरच स्थानिक लोकांच्या मागणीनुसार शेतकरी रानभाज्या घरपोच देत आहेत अशी माहिती शेतकरी दयानंद पवार यांनी न्यूज अनकट सोबत बोलत असताना दिली. नमस्ते, माझं नाव दयानंद पवार, गाव सध्या बोंदवडे, आणि मी रानभाज्या या विषयावर सध्या काम करतो आहे. रानभाजीचा हा अमूल्य ठेवा आहे. हा ठेवा
सर्वसामान्य जनतेपासून लोकांच्यापर्यंत पोचावा यासाठी आम्ही घरपोच रानभाजी हा एक नवीन उपक्रम आमच्या सातारा जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील जे शेतकरी आहेत या शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सुरू केलेलं आहे. यामध्ये मग सातारा असेल, जावली, पाटण, त्यानंतर महाबळेश्वर, खंडाळा आणि त्याचबरोबर कोरेगाव या वेगवेगळ्या तालुक्यातनी ज्या वेगवेगळ्या भाज्या उपलब्ध होतात रानभाज्या पावसाळा सुरू झाल्याबरोबर त्या आम्ही रानभाज्या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार आम्ही त्यांना पोच करत असतो. आणि ह्या भाज्या पोच करताना काही लोक आम्हाला ऑर्डर देतात. स्थानिक ऑर्डर असेल तर आम्ही तिथं शेतकऱ्यांना सांगून ती भाजी तिथं पोच करण्याचा प्रयत्न करतो. ह्या भाज्या अत्यंत बहुमोल आहेत. आरोग्याच्या दृष्टीने ह्या भाज्या अत्यंत पोषक आहेत. आज आपण जर बारकाईनं पाहिलं तर उन्हाळा संपता पावसाळा सुरू झाल्यानंतर स्थानिक भाज्यांचे दर गगनाला भिडलेले असतात. अशा वेळेला रानभाजी ही फार मोठी मोलाचं काम करते. ही भाजी सर्वसामान्य भाजीच्या दरानंच आम्ही विकण्याचा प्रयत्न करतो आहे. तर तरीसुद्धा काढणी आहे, त्यानंतर काढून लोकांपर्यंत पोचवून हा ट्रॅव्हलिंगचा खर्च असल्यामुळं एक 10 ते 15 रुपये पिंडी मागं आम्हाला जादा घ्यावा लागतो. आणि याची आम्ही कल्पना या ग्राहकांना आम्ही देतो आणि ग्राहक फार खुश असतात. हल्ली रानभाजीची मागणी वाढलेली आहे. शेतकरीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये यात रानभाजीमध्ये इंटरेस्ट दाखवत आहेत. हा दुर्मिळ ठेवा आम्ही गोळा करत असताना रानभाज्यांचं संवर्धन करून ज्या जादा भाज्या आहेत या भाज्या आम्ही या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. यामध्ये आम्हाला स्थानिक आमचे कृषी अधिकारी, त्यानंतर जिल्ह्याचे कृषी अधिकारी आणि आत्मा या संघटनेचं आम्हाला फार मोठं सहकार्य मिळतं. अशी ही लाख मोलाची रानभाजी आमची सर्वांपर्यंत पोचावी ही आपणास विनंती. ह्या रानभाज्या आहारदृष्ट्या का महत्त्वाच्या आहेत तर रेग्युलरच्या भाज्या आपण खाताना त्या रासायनिक खतं औषधं वापरून या भाज्या लवकर निर्माण केल्या जातात आणि कळत नकळतपणे हे एक प्रकारचं शरीराला हानिकारक आहे. हे हानिकारक जाऊ नये म्हणून नैसर्गिकरित्या उगवलेल्या आणि कुठल्याही प्रकारचं खत पेस्टिसाइड न वापरलेल्या ह्या रानभाज्या लोकांच्यापर्यंत पोचाव्यात. या रानभाज्यांचा प्रसार व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी ह्या रानभाज्या खाव्यात यासाठी आमचा हा प्रयत्न सुरू आहे. तालुक्यातील आमच्या जिल्ह्यातील जवळजवळ 150 शेतकरी आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या हंगामात येणाऱ्या वेगवेगळ्या भाज्या या लोकांपर्यंत आम्ही पोच करत असतो. आपल्याला जर कुणाला रानभाज्या हव्या असतील तर तुम्ही आमच्या या संघटनेशी किंवा आपल्या कृषी विभागाशी जर संपर्क साधला तरीसुद्धा आपणाला भाज्या घरपोच मिळतील.